आणि थोडंसं मोठं संकट उभं राहिलं. कारण त्या काळी परीक्षा तालुक्याच्याच गावाला व्हायची, फक्त 93 साल होतं ते. आणि तालुक्याच्या गावाला परीक्षा म्हणजे बऱ्याच अफवा होत्या तेव्हा. आधी तिथं स्क्वॉड नावाचा काहीतरी प्रकार असतो, मागं पाहिलं तरी ओरडतात, पुढं पाहून देते नाही, पेन बदलला तर सही घ्यायला लागते, अशा काहीतरी. अभ्यासापेक्षा ह्याच गोष्टींचं टेन्शन जास्त, कारण अभ्यास केलेलाच नाही किंवा येतच नाही म्हटल्यावर त्याचं टेन्शन घेऊन करणार काय. तरी पण आपल्याला जे सामान्य गोष्टी होत्या, 2-2 मार्काचे गणित, कारण बाकी विषय पास होणे इतपत आता डोक्यात ताकद आली होती, पण अजूनही गणिताची प्रचंड भीती होती. म्हणून गणिताच्या पहिल्यांदा सगळ्या गाळलेल्या जागा गणिताच्या पुस्तकाच्या पाठ करून टाकल्या. 2चा 0 घात बरोबर 1 ते का विचारायचं नाही, पण असा वर 0 आला का 1 लिहायचा गाळलेली जागा, तो कसा वगैरे त्याच्याशी काही घेणं नाही. अशा सगळ्या गाळलेल्या जागा पाठ करून टाकल्या. तेव्हा सिद्धता आणि प्रमेय नावाचा एक प्रकार होता. असा काहीतरी एक त्रिकोण काढायचा, ABC बरोबर BC, A बरोबर CD असं काहीतरी लिहिलं का हुशार विद्यार्थ्यांना 8 पैकी 8 मार्क पडायचे. आणि आमच्यासारखी जी सामान्य गरीब रहित होती त्यांना 3-3.5 पर्यंत ती पोचायचे. तर मग मी ते थोडेसे पाठ करून ठेवले आणि म्हटलं याचे 4 सिद्धता आणि रायडर याचे 15-1 आणि गाळलेल्या जागा वगैरे आणि 2 मार्काचे गणित, असं करून 30 पर्यंत माझी मजल पोचली. पण पास व्हायला मार्क लागायचे 52. पण म्हटलं जाऊ द्या, ईश्वर कधीतरी मदत करतो असं मी ऐकून होतो. ईश्वरावर भरोसा ठेवून परीक्षा द्यायला सिन्नरला आलो 15 दिवस आधीच. कारण त्या काळी एक ट्रेंड होता की तालुक्याच्या गावाला जाऊन 10-12 दिवस आधी अभ्यास करावा एकांतात. मग तो एकांतात अभ्यास करण्यासाठी मी सिन्नरला रूम घेऊन राहायला लागलो 4-5 पोरांबरोबर. तेव्हा रोल नंबर 10वीचे असे आडनावानुसार यायचे, ABC असे. माझं आडनाव आंधळे होतं. सुदैवानं माझ्यासमोर आवड नावाचा एक पोरगा आला शेजारच्या गावातला, तो जरा हुशार होता. हे मला जसं समजलं तसं मी लगेच त्याची खुशामत करायला सुरुवात केली. त्याचा रोज एसटीकडे जाऊन डबा आणणे, त्याच्या सायकलला हवा मारून आणणे, त्याला डबल सीट घेऊन इकडे तिकडे फिरणे, असे धंदे मी चालू केले. कारण त्याला काय माहिती हा पुढे काय करणार आहे ते. आणि परीक्षा 1-2 दिवसावर राहिली होती तेव्हा त्याला म्हटलं, मी तुला बाकीचे सगळे विषय दाखवतो, फक्त मला गणित आणि इंग्रजी दाखव. बाकीचे दाखवतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी मी लई शहाणा होतो अशातला भाग कधीच नव्हता. पण तरी उगत काहीतरी आश्वासन, त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं म्हणजे आपलं काहीच नाही तर काहीतरी घेऊन टाक बुवा, म्हणून त्याला ते आश्वासन दिलं. अगोदरची 10-15 दिवसाची सेवा पाहून तोही थोडा खुश होता. तो म्हटला ठीक आहे दाखवून देतो. आणि त्यानं मला 10वीत थोडंसं गणित आणि इंग्रजी दाखवलं. आणि 1993 मी 54.42% की जे माझ्या आयुष्यातले सर्वोच्च मार्क होते ते घेऊन पास झालो. आणि एकदाच 10वीच्या संकटातून सुटलं म्हणून श्वास सोडला. 10वी संपली, मग लगेच मला पुढे ते 3000 रुपये दिसत होते ITI केल्यानंतर. लगेच ITIकडे धावलो. ITIचा फॉर्म भरला आणि 1 वर्ष ITI करून घेतला. सरकारी ITIमधून सातपूरमधून 1 वर्षाचा एक ट्रेड केला आणि एका कंपनीत कामगार म्हणून कामाला लागलो. 1200 रुपये महिना. माझ्या तालुक्यात 3 गोष्टी आहेत. एक तर पोरगा पोलीस कॉन्स्टेबल होतो, ते नाही जमलं तर मिलिटरीत जातो, नाहीतर मग तो ITI करतो. पोलीस होणं किंवा मिलिटरीत जाणं याच्यासारखे आपलं शरीर नाही याची मला जाणीव होती, म्हणून मी ITI केला होता. पोलीस पोरगा झाला तर त्याला 1 लाख हुंडा मिळतो, मिलिटरीत गेला त्यालाही तेवढाच मिळतो. पोरीच्या अंगावर पुन्हा 3-4 तोळे पण येतात. आणि कंपनीत असेल तर त्याला 25,000 आणि एखादा तोळा मिळतो. म्हणजे मी कंपनीत लागल्यावर 25,000चा माणूस झालो होतो. मग कंपनीत काम करत करत सहज आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं तर कशाला घ्यायचं, सायन्सला घ्यावं तर त्यात इंग्रजी असतं आणि तिथं आपल्याला त्याचा काही प्रश्नच नाही. कोणीतरी सांगितलं होतं की कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यावर त्यातनं CA वगैरे असं काहीतरी होतं, पण ते पाहिलं तर दुसरा एक म्हटलं त्यात खूप टोटला मारायला लागतात गणिताच्या. म्हटलं हे आपलं गरीबाचं काम नाही, गरीब म्हणजे बुद्धीने. म्हणून मग मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि 11वी-12वी आर्ट्समधनं झालो. सायमल्टेनियसली मी कंपनीत काम करत होतो. 12वी पास झालो म्हणून 13वीला ॲडमिशन घेतलं. 13वी-14वीला पुन्हा मला ATKT लागली आणि 1999 साली मी 15वी पास झालो. 50% मार्क पडून 50.83. तोपर्यंत कंपनीत माझा पगार 1800 रुपये झाला होता. घरच्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या कारण पोराचं वय आता 22 वर्ष झालं होतं. म्हणजे आता याला एक 25,000 मिळतील, लग्न वगैरे करून 2चे 4 करून दिले का तो शेट ज्याने चोच दिली तो चारा पण देईल, मग हा पोरगा काय करायचं ते त्याच्या तो पाहून घेईल, अशा हिशोबाने घरचे 2चे 4 करायच्या तयारीत होते. पण त्याच वर्षी मला संजय शिंत्रे नावाचा एक पोरगा भेटला. PSI झालेला होता तो. PSI म्हणजे प्रचंड मोठी पोस्ट, कारण मी त्याच्या आधी PSI पाहिलाच नव्हता. त्यातल्या त्यात तो माझ्याशी बोलला. ज्या दिवशी तो संजय शिंत्रे PSI माझ्याशी बोलला त्या दिवशी मला रात्रभर झोपच आली नाही. कारण गावात सदा पोलीस आला तरी अख्खं गाव पाहायला येतं त्याला कशाला आलाय, आणि PSI बोललाय म्हटल्यानंतर झोप नाही येणं साहजिकच आहे. रात्रभर झोप आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी उठलो परत त्याच्याकडे गेलो. म्हटलो बाबा रे हे व्हायला काय लागतं.
तो म्हटला काय नाही, याला 15वी लागतं, थोडाफार 2-3 वर्ष अभ्यास करायला लागतो. पुन्हा 2-3 वर्ष अभ्यास म्हटल्यानंतर मग परत म्हटलं नको राव, आपल्याला काही जमणार नाही, कारण अभ्यास हा आपला प्रांतच नव्हता. आणि त्यातल्या त्या 3 वर्ष म्हटल्यानंतर तर म्हटलो नकोच. पण तरी डोक्यात कुठंतरी वाटायला लागलं की याला आपल्याला साधं PSIला भेटलो तरी काल झोप नाही आली, ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं. असंही वाटोळ झालेलं आहे, तसंही वाटोळ झालेलं आहे, काहीच नाही झालं तर गावाला जाऊन शेती तर करता येईल. म्हणून मी 99 साली कंपनी सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि 4 ऑगस्ट 2000 पुण्याकडे रवाना झालो PSI होण्यासाठी. जशी का कंपनी सोडली तशी घरच्यांनी जोरात बोंबाबोंब करायला सुरुवात केली. चांगला कामाधंद्याला होता, बेकार झाला, तुझं तिकडं वाटोळं कर, आमच्याकडे रुपया मागू नको. कंपनीमध्ये काम करून 7-8-10 हजार रुपये सावरले होते, त्याचा जरा कॉन्फिडन्स होता. त्याच्याजवळ पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर पुण्यात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं, पुणे विद्यापीठामध्ये कुठंही कुणी ओळखीचं नव्हतं. पहाटे 4 वाजता शिवाजीनगरला उतरलो आणि 7 वाजता एक समोर इस्त्रीचं दुकान उघडलं होतं. तर त्याच्यामध्ये कपडे ठेवले इस्त्रीच्या दुकानामध्ये. त्याला म्हटलं हे 2 इस्त्री कर ड्रेस आणि या बॅगा पण थोड्या वेळ राहू दे म्हटलं. खरं तर मला कपडे इस्त्री करायचेच नव्हते, कारण आधी कधी इस्त्रीचे कपडे घातलेच नव्हते. मला त्या बॅगा ठेवायच्या होत्या त्याच्याकडं. मग त्यानं ते इस्त्री केले आणि मी 7-8 दिवस त्याच्याकडे फिरकलोच नाही, कारण तोपर्यंत माझी कुठं राहायची सोयच झाली नव्हती. मी रोज दिवसभर पुण्याच्या जयकर विद्यापीठ लायब्ररीमध्ये जायचो, तिथं वाचत बसायचो काहीतरी आणि रात्री शिवाजीनगरला येऊन झोपायचो. तेव्हा पावसाळ्याचा सीझन होता. शिवाजीनगरला झोपायचो म्हणजे रात्री 12:30 वाजेपर्यंत शेवटच्या गाड्या असतात, तोपर्यंत झोपून देत नाही. परत सकाळी 4:30 पासून गाड्या लागतात, लगेच पोलीस कॉन्स्टेबल येऊन काठ्या मारायला सुरुवात करतात, उठा उठा गाड्या लागल्या. म्हणजे असे माझे 12 ऑगस्टपर्यंतचे दिवस निघून गेले. म्हणजे 8 दिवस मी शिवाजीनगरला काढले आणि 13 तारखेपासून पुण्यामध्ये माझ्याकडं एक मित्र होता, त्याच्याकडे माझी राहायची सोय झाली. पुण्यात पण सोय झाली म्हणजे तिथं हॉस्टेल जे मिळतं ते मेरिटवर मिळतं 15वीच्या मार्कांच्या. आणि आपल्याला मेरिट हा प्रकार माहीत नव्हता. मला 50% होते, 65%च्या पुढच्यांना हॉस्टेल. त्याच्यामुळं आपल्याला हॉस्टेल मिळायचा काही प्रश्नच नव्हता. घरून पैसे मिळणार नाही याची जाणीव होती, म्हणून म्हटलं दुसरा काहीतरी प्रकार करावा. म्हणून कमवा आणि शिका नावाची एक पुणे विद्यापीठात योजना आहे, तिच्यात काम करायचं ठरवलं. सकाळी 5:30 ते 8:30 प्रत्येक तासाला 10 रुपये रोज मिळायचा, म्हणजे दिवसाला मला 30 रुपये मिळायचे. 8:30पर्यंत काम करायचं, नंतर हॉस्टेलवर जाऊन थोडीफार आंघोळ बिंघोळ करून यायची, लगेच लायब्ररीतून अभ्यास करायला सुरुवात करायची. असं चालू केलं. करता करता 2003 MA झालो. त्याला पण मला 55%पेक्षा कमी मार्क पडले आणि जीवनात एक जी अपेक्षा होती की कधीतरी चुकून झालो तो प्राध्यापक हो, शेटनेट नावाचा काहीतरी प्रकार असतो तो करून, तो पण पर्याय बंद झाला. म्हटलं पुन्हा आता MPSC नावाचा प्रकारच करायला लागेल. आतापर्यंत MPSCचा अभ्यास करतच होतो. राज्यसेवा मेन्स नावाचा जो प्रकार असतो तिथपर्यंत मी पोचलो होतो, पण त्यातनं मला काय फायनल पोस्ट मिळाली नव्हती. 2004-05 PSIची एक जाहिरात आली होती, तेव्हा खूप जीव काढला आणि त्या वर्षी PSI झालो, की जे माझं टार्गेट होतं. PSI झाला म्हणजे पोराचा रेट होतो 11 लाख रुपये. मला लगेच ते 11 लाख दिसायला लागले. मनाला एकदम बरं वाटलं, कारण मी स्वतः PSIशी बोलल्यानंतर मला झोप आलेली नव्हती. म्हटलं आता कितीतरी लोकांची अशीच अवस्था होईल माझ्याशी बोलल्यानंतर, आणि म्हटलं आता घरी जावं. पण त्याच वर्षी अजित जोशी नावाचा माझा एक मित्र IAS झाला होता. तो म्हणे अरे काय घेऊन बसलाय म्हणे PSI, म्हणे IAS नाही तर IPS हो म्हणे, 200 PSI हाताखाली येतील. मी थोडा वेळ विचार केला, म्हटलं कुठं IAS व्हायचं, आपल्याला काही परवडणार आहे का, हे 11 लाख झाले म्हटलं मस्तपैकी, वरतून एवढं स्टेटस, गावाकडे किती मोठा फौजदार म्हणजे. तरी पण त्यानं थोडंसं सांगितलं बघ म्हणे जमलं तर. पुन्हा थोडा एक दिवस विचार केला, म्हटलं जाऊ दे मरू दे, असंही वाटोळ झालं आहे तसंही वाटोळ झालं आहे तर 100% वाटोळ होऊन जाऊ द्या. आणि ते PSI जॉईन नाही करायचं असं ठरवलं आणि घरी आलो. घरी येऊन पाहतोय तर घरचे माझ्यावर जाम खुश, पोरगा PSI झाला आहे म्हणून. आत्तापर्यंत माझ्याकडे कधीच न फिरकणारे वडील एकदम निळीचा शर्ट बिर्ट घालून माझं स्वागत करायला तयारच होते. त्यांना बरं वाटलं पोरगा PSI झाला आहे. गावातले पण लगेच 2-3 जण मागं इकडं तिकडे फिरायला लागले. आणि मी घरी जाऊन सांगितलं, म्हणतात ते काय म्हणताय PSI काय, मी ते काय जॉईन करणार नाही. घरच्यांनी पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात केली आणि गावातल्यांना वाटलं कशाचं झालं होतं, कारण PSI म्हणजे आपल्याला वाटतं कोल्हापूरकडचा पण असावा, म्हणजे कुठनं तरी आखाड्यातून आला, एकदम मजबूत असा बॉडी बिल्डर वगैरे. आणि माझ्या तब्येत तिकडे पाहिल्यावर कोणाला वाटलं नाही आता काय झालं असेल, सगळ्यांना वाटली थाप मारली म्हणून. आणि म्हटलं काय थापा मारतोय गावाकडे तिकडे पुण्याकडे काहीतरी करतोय. आणि आतापर्यंत MPSCचा अभ्यास करता करता मी ते फुले, शाहू महाराज, आंबेडकर, शिवाजी महाराज, कर्वे असे वाचायचो आणि मला मधून मधून समाज सुधारण्याची झटके यायची. कारण ते वाचल्यानंतर डोक्यावर परिणाम होतच ना, म्हणतात ना शिक्षण वाघिणीचे दूध आहे ते पेले का झटके येतात, तसे मला ते यायचे. तर लहान भाऊ शेती करत होता, त्याचं वय 23 वर्ष झालं. तर घरचे प्रत्येक वेळेस गेले का पिपाणी वाजवायचे, तुझ्यामुळे याचं आडून राहिले, याचं तरी लग्न करून दे. मग ते PSI होऊन गेलो त्या नादामध्ये, म्हटलं याचं लग्न करून टाका, म्हटलं माझ्या काय नादी लागू नका.
मग त्याचा एका ठिकाणी जमवायला गेलो आणि मला समाज सुधारणेचा झटका आला आणि मी त्याचा हुंडाच घेऊन दिला नाही. म्हणजे तो शेती करत होता, त्याला 11,000 रुपये मिळाला असता. ते गेल्यामुळं घरचे अजून संतापले आणि म्हणे तुझं तोंड तिकडंच काळं कर, परत इकडे येऊच नको. म्हटलं चला भाऊ आता कर काळं तर कर काळं. परत 2005ला पुण्याला निघून आलो आणि UPSC नावाचा प्रकार सुरू केला. 2005ला SIC नावाचं महाराष्ट्र शासनाचं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथं माझं ॲडमिशन झालं आणि UPSCचा पहिला अटेम्प्ट दिला. म्हणजे काय लय अभ्यास केला होता वगैरे असं काय नाही, सहज द्यायचा म्हणून दिला, नापास झालो. पण आतापर्यंत मी शाळेच्या भिंतींवर वगैरे बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं की अपयशी यशाची पहिली पायरी आहे. म्हटलं जाऊ द्या, झालो असेल नापास झालो असेल, द्या सोडून आणि चला पुढे म्हटलं. 2006ला पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं चला अपयशी यशाची दुसरी पायरी आहे, काय होतंय म्हटलं. 2007ला परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं जाऊ द्या, अपयशी यशाची कदाचित तिसरी पायरी असेल. 2008ला परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं अपयशी यशाची चौथी पायरी असेल. 2009ला परत परीक्षा दिली, परत नापास झालो. म्हटलो आता काय खरं दिसत नाही आणि मागं वळून पाहिलं तर मी अपयशाचा जिनाच सोडून आलो होतो आखा. 2010ची परीक्षा दिली आणि त्या वर्षी पास झालो. म्हणजे अपयशाचा पूर्ण जिना सोडून आल्यानंतर मला यशाची एक पायरी दिसली होती. या प्रोसिजरला वर्ष लागले 5, कारण पहिले 5 वर्षे गेले होते PSI व्हायला आणि पुढचे 5 वर्षे गेले IPS व्हायला. याच्यामध्ये मधल्या काळामध्ये बऱ्याचदा ज्याला आपण काम म्हणतो, ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक असे कामं भरपूर लागायचे मला. 2005ला PSI सोडलं, 2006ला LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर सोडलं, 2007ला परत समाज कल्याण खात्यात इन्स्पेक्टर झालो, तेही सोडून दिलं. 2008ला इरिगेशनमध्ये वरिष्ठ सहाय्यक झालो, तेही सोडून दिलं. म्हणजे आई माझ्या डोक्यात कुठनं तरी हिंमत येऊन गेली होती, जाऊ दे होईल ते होईल, मात करू, असं प्रत्येक वेळेस वाटायचं. किंबहुना मला माझे बरेच मित्र म्हणायचे लई मात करतोय, चांगलं नाही होणार. मी म्हणायचो मात तेच करतात ज्यांच्यात हिंमत असते. आणि परत मी एकट्यात गेलो का विचार करायचो जर हे फिरलं आणि आपल्यात घुसलं तर काहीच खरं नाही. कारण काय सांगता येतो, हा सगळा जुगारच. तरी पण करावी म्हटलं हिंमत. 2005 नंतर घरी जाणं बंदच झालं होतं. तरी पण मी 6 महिन्यात एकदा जायची डेअरिंग करायचोच, कारण घरच्यांची आठवण यायची मला थोडीफार. सण सूद वगैरे असा काही प्रकाराला मी जायचो नाही. दिवाळी होळी दसरा आंबे जांब करवंद याचा काहीच संबंध नव्हता माझ्या जीवनाशी. तरी पण 6 महिन्यात एकदा घरी गेलो की आता पोरगा एवढ्या लोय 6 महिने घरी येत नाही, म्हणजे नातेवाईक आणि आजूबाजूच्या समाजाला किती काळजी. त्यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केला, हा का घरी येत नसावा, का घरी येत नसावा. आणि मग त्यांनी त्यातनं एक कन्क्लुजन केलं की याने तिकडंच लव्ह मॅरेज केलंय म्हणून हा घरी येत नाही. म्हटलं अरे बापरे, म्हटलं आपलं लग्नही लावून टाकलं आता यांनी पाहता पाहता. आणि मी यायचो का नाही, सिन्नर ते पुणे 109 रुपये तिकीट होतं आणि 218 रुपयामध्ये 4-5 दिवस निघायचे माझे, म्हणून मी घरी यायचो नाही. आणि घरी आलो, घरात पिशवी ठेवली, थोडंसं जेवलो का लगेच भांडायला सुरुवात आपल्या घरात आपल्याशी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या गाडीनं परत रिटर्न. मग कशाला जायचं म्हटलं. 2005 नंतर मी कधीच दिवसा गावात जायचो नाही. त्याचं कारण असं होतं, गावात गेलो का स्टँडवर कोणीतरी 4-5 जण 7वी 8वी शिकलेले उभे असायचे. इकडे रे, तू नक्की काय करतोय ते मला जरा समजून सांगतो का. आता तो 8वी शिकलेला, मी 17वी शिकलेलो, त्याला काय करतोय ते कसं समजून सांगायचं बा. नंतर काही वडिलांचे जे तथाकथित क्लासमेट होते आणि माझ्या वडिलांपेक्षा ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं 6वी 7वी वगैरे, ते मग मला बोलवायचे, बाल झाला का तुझा डॉक्टरचा कोर्स कंप्लीट. आता मी डॉक्टरचा कोर्स करतच नाही तर तो कंप्लीट कसा काय होईल. दुसरे काही म्हणायला लागले, पोरगा आधी हुशार होता, चांगला कंपनीत काम करत होता, पण नंतर केस फेल गेली. केस फेल गेली म्हणजे हा एखाद्या लॅबमध्ये माझ्यावर रिसर्च करत होता आणि 2 वर्षानं त्याचा रिझल्ट आला आणि मग त्याला समजलं की केस फेल गेली. असं म्हटल्यानंतर मला स्वतःला बऱ्याचदा खूप वाईट वाटायचं. आणि वाईट एवढं वाटायचं की असं वाटायचं आपलं खरोखर काहीतरी चुकत असेल. नंतर काही नातेवाईकाजवळचे 500 यायचे आणि घरी येऊन सांगायचे, आमच्या गावात शेजारचा एक पोरगा करत होता काय म्हणताय ते फौजदार का त्याचा अभ्यास, शेवटी तो वेडा झाला. असं म्हटले
का माझ्या म्हाताऱ्याला माझं काही टेन्शन नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं की पोरगं विचित्र आहे, कुठे गेलं तरी वेडं व्हायचं नाही. पण माझ्या आजीला माझी प्रचंड काळजी असायची. ती लगेच कोणाला तरी 1 रुपया द्यायची, भाऊ त्याला फोन करून पाय ना तो बरा आहे का. मग लगेच मला कोणतरी फोन करतं, काय बरं बरा आहे का, काय म्हणतोय, अभ्यास व्यवस्थित आहे सगळं. मग मी म्हणायचो व्यवस्थित आहे. मला कुठं कळतं आहे आपली रेंज चेक करू राहिले म्हणून. मग मी 6 महिन्यानं घरी आलो का मग मला माझी लहान बहीण सांगायची, तेव्हा फोन केला ना तेव्हा आम्ही तू येडा झालाय का नाही चेक करायला फोन केला होता. म्हणजे जवळपास एवढी वाईट परिस्थिती होऊन गेली होती. आणि मागच्या वर्षी काय झालं, सुदैवानं मी डेप्युटी कलेक्टर किंवा MPSC ज्याला म्हणतात आणि कलेक्टर किंवा UPSC ज्याला म्हणतात त्या दोन्हींच्या इंटरव्ह्यूला पास झालो म्हणजे लगेच गावाकडे माझ्या नाशिक जिल्ह्यात माझा सगळीकडे सेन्सेक्स वाढून गेला. आता कदाचित दोन्ही परीक्षा पास झालाय म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी लागणारच. आणि सगळे माझ्या जातीचे प्रतिष्ठित जे तथाकथित होते वंजारी समाजाचे ते सगळे माझ्या घरी यायला लागले. लगेच चलपाटी मारायला सुरुवात झाली, काय पाहिजे ते तुला देऊन टाकतो, गाडी बिडी वगैरे, पण लग्न करून घे. पण पुन्हा मला समाज सुधारणेचा झटका आला. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं रिझल्ट लागेपर्यंत वाट पाहू म्हटलं, कारण जर नापास झालो तर समजेल तरी खरे माणसं कोण आहे किंवा संकटात कोण उभं राहतं. आणि त्यांच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने मी खरोखर नापास झालो आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे गायब झाले. मी पूर्व परीक्षा दिली 17 मेला आणि म्हटलं हे जरी गायब झाले असेल तरी आपण का सोडावे, कारण त्यांचे फोन नंबर वगैरे सगळ्यांचे होते. म्हणून मी 18 तारखेपासून लगेच सुरुवात केली. मी स्वतःच आदल्या दिवशी फोन करायचं, मी भरतचा भाऊ बोलतोय त्याला उद्या पाठवून देतो, आणि मी स्वतःच दुसऱ्या दिवशी सकाळी जायचो. काल माझ्या भावाने फोन केला होता, मी पाहायला आलोय पोरीचा बाप लगेच सांगायचा, आता तिला 8वा गुरु चालू आहे, पुढच्या वर्षी पाहू ना. हा तोच माणूस की जो 15 दिवसापूर्वी अक्षरशः नाक घासत होता. त्यातनं मला समजलं की म्हटलं जगात माणसाला काहीच किंमत नाही भाऊ. म्हटलं मला स्वतःलाही माहीत होतं की म्हटलं यावर्षी जो माणूस इंटरव्ह्यूला पोचतोय तो माणूस पुढच्या वर्षी काहीतरी चमत्कार घडवलंच, आज जरी वेळा असला तरी. म्हणून म्हटलं एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जो कोणीतरी आपल्याला पोरगी देईल त्याच्या पोरीशी लग्न करू. कुणी असू द्या म्हटलं, तो पोरगी 10वी नापास असू द्या नाही तर 17वी पास असू द्या, म्हटलं काय असेल ते असेल तिच्याशी लग्न करू. आणि एकदम जोरात शोध घ्यायला सुरुवात केली. पण 10वी नापास पण लवकर भेटणारच मला. मग शेवटी माझा आनंद नागरे नावाचा एक मित्र होता, तो स्वतः MBBS झालेला होता आणि त्यानं मला 10-15 वर्षापासून तो ओळखत होता. त्याला माहीत होतं की काही झालं तरी वाया जाणार नाही, म्हणून त्यानं स्वतः जरा डेअरिंग केली आणि त्याची स्वतःची बहीण डॉक्टर होती, तिच्यासाठी मला विचारलं. मी त्या पोरीला 7वी-8वी पासून पाहिलेलं होतं. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, हुंडा बिंडा काही 1 रुपया नको, हुंडा नको, म्हणजे पोरीच्या अंगावर 25 तोळे घाल अशातलाही भाग नाही. फक्त म्हटलं 4 ग्रामचं मंगळसूत्र घाला, मला 1 रुपया देऊ नका. आणि तेव्हाच म्हटलं पुढच्या वर्षी 30 मे 2010ला लग्न करायचं. का? कारण मे महिन्याच्या 2010च्या मेच्या पहिल्या आठवड्यात माझा रिझल्ट लागेल आणि पुढच्या 25 दिवसात जर कदाचित माझी नैतिकता फिरली तर त्याची काय गॅरंटी, शेवटी माणूसच. मी पण माणूसच आहे म्हटलं, कदाचित जर फिरलो तर त्यापेक्षा आधीच तारीख फिक्स करून ठेवू म्हटलं. म्हणून तेव्हाच तारीख बिरीख फिक्स करून ठेवली आणि यावर्षी 30 मेला लग्न केलं. आता यामधल्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा खूप सारे प्रॉब्लेम आले. 2005 नंतर मला घरून 1 रुपया मिळायचा नाही. मला भरपूर सारे जॉब मिळायचे पण मी ते करायचो नाही. पण मला एक गोष्ट तेव्हापासून समजत गेली, जगात जर चांगलं वागलं तर चांगले माणसं आपल्याला सगळीकडे भेटत जातात. मी स्वतः थोडासा जास्त शहाणा होतो. कोणी जर माणसानं समोरच्या सल्ला दिला ना, UPSC करताना बी बाळ हा ऑप्शनल घे, मी म्हणायचं तुला काय नाही, माझं मी पाहून घेईल. कारण कॉन्फिडन्स वाढतो माणसाचं एखादा काम लागल्यानंतर. तसा जयपाल कांबळे नावाचा माझा एक मित्र होता, तो मला प्रत्येक वेळेस सांगायचा पाली लिटरेचर घे. मी म्हणायचो सर माझं मी पाहून घेईल. आणि पहिल्यांदा 2006ला मी हिस्ट्री आणि जिओग्राफी घेऊन मेन्स दिली, तेव्हा त्यांनी बरीच रिक्वेस्ट केली पाली घे, पण मी नापास झालो. पुढच्या वर्षी त्यांनी मला परत सल्ला दिला हा विषय घे. पुन्हा मी म्हटलो कशाला याचं ऐकून आपलं नाक घासायचं. पुन्हा मी नापास झालो. पण 3ऱ्या वर्षी म्हटलं मोठी माणसं ही काय फक्त उन्हानं मोठी झालेली नसतात, तर त्यांना थोडीशी अक्कल असते, आपण काही लई शहाणे नाही म्हटलं. त्याच्यामुळे यावर्षी त्यांचं ऐकू. आणि त्या वर्षी त्यांचं ऐकलं, मी चक्क इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर सिलेक्शनच झालं. म्हणजे आपण बऱ्याचदा जे म्हणतो ना माझं मी पाहून घेईल, तो काय लई शहाणा लागून गेलाय का मला सांगणारा, मला काय गरज आहे मार्गदर्शकाची, हे सगळे रुबाब ठोकून मी बसलेलो आहे स्वतः. आणि कदाचित हे रुबाब मी जर ठोकले नसते तर मी 2 वर्षापूर्वीच IAS किंवा IPS झालो असतो. म्हणजे स्वतःच्या शहाणपणानं कधी कधी माणूस असं करतो. आणि मी एवढं प्रामाणिकपणे सांगायचं कारण एकच आहे की तुम्ही सगळे अजून खूप लहान आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या वयात जर या गोष्टी एवढ्या प्रामाणिकपणा समजला तर तुमच्यात बदल होऊ शकेल. यानंतर काही वेळेस असं असतं की काही माणसं आपल्याला कायमच मदत करत असतात,
तसंच माझ्या आजीचं होतं. जनरली म्हातारा माणूस म्हटलं का गावाकडं त्याला कोणी भेटायला आलं का धर ये 10 रुपये राहू दे, धर ये 30 रुपये राहू दे तुला चोळी घ्यायला. तर मी जेव्हा कधी 6 महिन्यातून एकदा जाईल तेव्हा माझी आई काहीतरी 130-40 रुपये जमा केलेले असायचे आजीनं, आणि ती म्हणायची भाऊ हे 40 रुपये घे पण अभ्यास कर. आणि ती खूप मोठ्या अभिमानानं लोकांना सांगायची माझा भरत्या कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करतोय. लोकांना वाटायचं नातू तर कामातून गेलाच गेला, पण आता आजी पण गेली वाटतं. कारण काय आता कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास म्हणजे आपल्या तिकडे कलेक्टर बिलेक्टर असं कधी म्हणतात माहिती आहे का? काही आपण घरच्यांचं काम ऐकलं नाही तर घरचे म्हणतात लय शहाणा झाला का कलेक्टर होणार आहे का, वय जनावर सोड. म्हणजे असं आपल्या तिकडे एक जनरली ट्रेंड असतो. मग याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मला इंग्रजी येत नाही, माझी आर्थिक परिस्थिती नाही, या सगळ्यांच्याच पळवाटा असतात. मला आयुष्यात इंग्रजीला कधीच 50च्या वरती मार्क पडले नाही, कधीच नाही, म्हणजे कधीच नाही. 35 मार्क होते 10वीला आणि सगळ्यात हायेस्ट मार्क माझे 46 आहेत. त्याच्यावरती मी कधीच गेलेलो नाही इंग्रजीला. तर UPSCचा इंटरव्ह्यू काहीतरी इंग्लिशमध्ये असतो वगैरे असं म्हणतात, आणि तो इंग्लिशमध्येच असतो. मागच्या वर्षी मी इंटरव्ह्यू दिला होता UPSCचा. इंटरव्ह्यूला गेलो आणि शशी त्रिपाठी नावाची एक बाई समोर बसली होती. ती भारताची कॅनडातली ॲम्बॅसेडर होती. तिचं वय 65 वर्षाच्या पुढं होतं. गेलो आणि तिला पाहिलं खूप खुश झालो. म्हटलं इथं आपल्या आजीसारखीच दिसती ना, आपल्या आजीला आपण किती वेळेस फसवलंय म्हटलं. म्हटलं हिला फसवणं काहीच अवघड नाही. गेलो आणि तिनं मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी तिला फसवायला सुरुवात केली आणि बऱ्याच टापा मारल्या. 40 मिनिटं इंटरव्ह्यू झाला. 15 दिवसानं रिझल्ट आला आणि नंतर समजलं की तिनं आपल्याला फसवलंय. म्हणजे जनरली आपल्या डोक्यात जे एक असतं ना, म्हातारे माणसं वेडे असतात, त्यांना काय कळतंय, माझ्या स्वतःच्या डोक्यात तसंच होतं आणि मी त्याच पद्धतीनं फसवलं होतं मागच्या वर्षी. यावर्षी परत इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. मागच्या वर्षी इंग्रजीची एकदम बोंबाबोंब होती, कारण इंग्रजी खरोखर काही येतच नव्हतं आणि अजूनही येतं आहे अशातला भाग नाही बुवा, अजूनही खरोखर येत नाही. पण ह्या वर्षी म्हटलं थोडंसं इंग्रजीची प्रॅक्टिस करावी. आपले ग्रामीण भागात पूर्ण इंग्रजीची प्रॅक्टिस करतात, पण ती कशी मी मागच्या वर्षी केली होती. मधून बोलायचो कोणाशी बी आणि पाहता पाहता 2-3 दिवसात गेलं ना जमून. म्हणजे अजिबात येत नव्हतं, जेवढं पाहिजे तेवढं जमायला लागलं. म्हणजे ते सायकल चालवल्यासारखं एकदा दोनदा पडलो लगेच नंतर 2-3 किलोमीटर निघून गेलो. म्हटलं आपल्याला हे जमून जाईल प्रकार. 6 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता. 5 एप्रिलला काय मला रात्रभर झोपच आली नाही, कारण एवढा मोठा कलेक्टरचा इंटरव्ह्यू म्हणजे झोप येणं शक्यच नव्हतं. मागच्या वर्षी काय टाय वगैरे लावला नव्हता. मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा जीवनात याच्या आधी कधीच टाय लावला नव्हता. काहीच लोकांनी मला सल्ला दिला होता यावर्षी की एवढा मोठा इंटरव्ह्यू द्यायला चाललाय, टाय लावून जा. म्हणून मी 180 रुपयाचा एक टाय विकत घेऊन गेलो होतो. 5:30ला सुटलो 6 एप्रिलला आणि टाय लावायला सुरुवात केली. 2-3 वेळेस असा आडवा तिडवा प्रकार केला. कॉन्फिडन्स जरा जास्त होता मला, ओव्हर कॉन्फिडन्स असतो कधी कधी. तर ते इकडनं घाल तिकडनं घाल, पण ते काही जमलंच नाही, कारण ते खालची दोरीसारखं असतं, ते सारखं शेपटासारखं लोंबायचं. आणि कोणाला जर फोन करून विचारावा की टाय कसा लावतात, तर तो सांगेल डावीकडची गाठ उजवीकडे घे आणि मधून सोड. एवढे आपण शहाणे नाही. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या हे लोंबतं हे कापून टाकू. समोरचा माणूस थोडंच उठून म्हणणार आहे का आतल्या साईडनं कसा आहे ते दाखव. सहा एप्रिलला 11 वाजता तो तसा कापलेला टाय लावून आतमध्ये गेलो आणि पुन्हा यावर्षी माझ्यासमोर म्हातारीच माणसं सगळे बसलेले होते 6. पण यावर्षी एक ठरवलं होतं, यांना जर वेड्यात काढलं तर आपल्याला आयुष्यभरासाठी वेड्यात काढतील म्हटलं. आणि त्यातल्या त्याच्या वर्षी थोडंसं इंग्रजी बऱ्यापैकी बोलता येत होतं. हे म्हातारे माणसं म्हणजे कधीतरी 1965-70 मध्ये कलेक्टर झालेले, की ज्यांनी 40-40 वर्ष देशाचा कारभार चालवला आहे. असे 6 माणसं म्हणजे 240 वर्षाचा अनुभव आणि माझं वय 30 वर्ष. म्हटलं आता यांना काय वेड्यात काढणार आहे. त्यामुळं आज गेलो आणि एकदम गरिबासारखा बसलो यावर्षी. मागच्या वर्षी जरा कॉन्फिडन्स जास्त होता, यावर्षी एकदम असा बसलो. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, भारत सरकार अलीकडील काळात बरेच रस्ते बांधते, पैसे कुठून येतात. उत्तर मला एकदम परफेक्ट माहीत होतं की डिझेल आणि पेट्रोलवर टॅक्स लावतात आणि याच्यात नाही येतात. पण म्हटलं जर हे चुकलं तर यांना फसवल्यासारखं होईल. म्हटलं सॉरी सर आय डोंट नो. मग त्या चेअरमनच सांगितलं की असं असं असतंय. मनातल्या मनात म्हटलं हे येत होतं, पण कशाला उगाच म्हटलं जर चुकलं तर. नंतर त्यांनी मला नाशिकची काही माहिती विचारली, मुंबई वगैरेचं विचारलं, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस इफेक्ट असे काही प्रकार विचारले. शेरशाह सुरीनं काही इतिहास काळात रस्ते बांधले होते ते का बांधले वगैरे ते विचारलं. माझा इतिहास चांगला होता त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी येऊन गेल्या. नंतर महिलांचं पंचायत राजमधलं रिझर्वेशन असं काही विचारलं आणि हॉबी नावाचा एक प्रकार असतो तो विचारायला सुरुवात केली. म्हणे तुला काहीच हॉबी नाही का. आता मला हॉबी होत्या 10वीपर्यंत, पण त्या कोणत्या, गोट्या गोट्या खेळणे, काचा खेळणे, कोया खेळणे. पण ह्या हॉबी काय त्यांना माहीत नसतात. त्यांना माहीत कोणत्या असतात, कुकिंग, गार्डनिंग, म्युझिक म्हणजे म्युझिक ऐकणं,
ते म्युझिक ऐकणे मला थोडंसं माहीत होतं, पण ते एकाच टाईपचं ला 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 असं काहीतरी, आणि ते समजणं एवढं ते शहाणे नव्हते किंवा मी तेवढा शहाणा नव्हतं त्यांना हे ला 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 समजून सांगायला. म्हणून मी काहीच हॉबी लिहिली नव्हती. तरी त्यांनी विचारलं तुला काहीच हॉबी नाही का? म्हटलं नाही सर काहीच नाही. ते म्हणून रिकाम्या वेळात काय करतो? म्हटलं द्या थोडंसं सांगून की शेतीचं काहीतरी करतो आहे. मग मी म्हटलं सर मी रिकाम्या वेळात आईवडिलांना शेतात मदत करतो. मग मला असं अपेक्षित होतं की ते विचारतील तुमच्या घरी किती बैल आहे, नांगर कसा असतो, वखर कसा असतो. पण तो म्हातारा माझ्यापेक्षा जास्त हुशार होता. तो म्हटला किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, ते कोण ठरवतं, का ठरवतं आणि किती पिकांसाठी ठरवतं. म्हटलं आयडिया केली खड्ड्यात गेली. पण सुदैवानं या गोष्टी थोड्याशा मी वाचल्या होत्या. जेवढं येत होतं तेवढं प्रामाणिकपणे सांगितलं आणि बाकीचं त्या माणसानं मला सांगितलं की असं नाही असं असं आहे. मग शेवटचा प्रश्न त्यांनी मला विचारला, जर कदाचित तू झाला किंवा तुला आम्ही जर संधी दिली तर तू काय करशील? मागच्या वर्षी त्या बाईनं मला असंच विचारलं होतं तुला संधी दिली तर काय करशील? मग मी सांगून दिलं होतं शहरात हे करील, शहरात ते करील. कारण मला लहानपणापासूनच शहराचं लय अट्रॅक्शन होतं. गावात 2च गाड्या यायच्या, त्याच्यामुळे मला जास्त गाड्या पाहिल्या तरी खूप आनंद व्हायचा. म्हणून मी शहरातलं सगळं सांगितलं होतं. पण यावर्षी असं लक्षात ठेवलं होतं, म्हटलं आपण जिथनं आलो तिथलं काहीतरी सांगू, त्यातून थोडा फरक पडला तर पडला. म्हणून मला शेवटचा प्रश्न विचारला की तुम्ही काय कराल जर झाले तर? तेव्हा म्हटलं की मी ग्रामीण भागामध्ये तरुणांमध्ये काहीतरी प्रेरणादायक कार्य करेल किंवा त्यातनं त्यांच्या जीवनावर बदल घडेल असा काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा प्रश्न संपला आणि तेव्हा इंटरव्ह्यूतनं बाहेर पडतानाच ठरवलं, म्हटलं कदाचित जर आपण चुकून यावर्षी पास झालो तर आपण ज्या भागातनं आलो आहे अशा भागातल्या कमीत कमी 2 लाख पोरांपर्यंत मी पोचेल आणि त्याच्याचसाठी मी आज इथं उभा आहे. आणि 30 मेला माझं लग्न होऊनही मी 3-4 दिवसापासून रोज बाहेरच फिरतोय. आता घरच्यांची परिस्थिती अशी आहे, इतक्या दिवस घरच्यांना वाटायचं असा वेळा झाला आहे आणि आता म्हणते कामाला लागून पण वेळा झाला आहे. राहिला प्रश्न समाजाचा किंवा मधल्या काळामध्ये तुमच्यातला कोणताही माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये अभ्यासाला सुरुवात करेल किंवा एकदम वेडं होऊन झोकून देईल तेव्हा त्याला बऱ्याच अडचणी येतील. मला स्वतःलाही खूप साऱ्या अडचणी आल्या. एवढ्या अडचणी आल्या की मी गावात दिवसा कधी जायचो नाही, कोणाला तोंड दाखवायचो नाही, काहीच करायचो नाही. आणि मधल्या काळात मी सारखं ट्रायल अँड एरर बेसिस शेतातले सगळे कामं जमताय का नाही हे पाहायचो. यावर्षी UPSCचा इंटरव्ह्यू दिला आणि घरी गेलो आणि उन्हाळ्यात नांगरणीचे कामं असतात जनरली सगळ्या शेतकऱ्यांका त्या लोखंडी नांगरानं, ते सगळं करून घेतलं. म्हटलं जमतं हे प्रकार, म्हटलं काहीच नाही झालं तर हे तरी करता येईल. आणि तेव्हाच यावर्षी कॉन्स्टेबलची मोठी भरती चालू होती. उन्हाळ्यात वाट्यावर झोपलो होतो. 2-3 जण गावातले शहाणे सुट्टे पोरं आले जे 12वी-13वी पास झाले, त्यांनी पुन्हा सल्ला देऊन पाहिला. अजूनसुद्धा यावर्षी चांगली भरती म्हणे मोठी, उभा राहून पाय. आता म्हटलं यांना काय सांगावं, मी पोलीस कमिशनरचा इंटरव्ह्यू देऊन आलो आहे. पण जर ते तसं त्यांना सांगायला गेलं असतं तर म्हटले ते गेलाच कामातून. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती उद्भवू शकते. आणि यातनं बऱ्याचदा आपल्याला स्वतःला सुद्धा कधी कधी वाटतं की मी खरोखर वेळा झालो का काय, असं मला स्वतःलाही वाटायचं. पण एकदा पास झाल्यानंतर समाजाच्या रिॲक्शन सांगतो. 6 मेला माझा रिझल्ट लागला आणि आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात ज्यांनी मला कधी फोनही केला नव्हता किंवा काहीच केलं नव्हतं, त्यांनी लगेच 5 मिनिटातच फोन, भरत बरं आहे का तू, कधी येतोय घरी, आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे. म्हटलं यांनी एवढे दिवस आपल्याला त्रास दिला, आपण 4-5 दिवस तरी त्रास देऊ. म्हणून मी 10 मेपर्यंत गावालाच गेलो नाही. 10 मेला गावाला गेलो आणि त्या दिवशी तिथं संध्याकाळी सत्कार ठेवला होता. गावातला एक ज्येष्ठ माझ्या वडिलांच्या वर्गातला उठला क्लासमेट त्यांचा आणि त्यानं बोलायला सुरुवात केली, भरत हा गावातला एक गुणवंत विद्यार्थी, तो पहिल्यापासूनच खूप हुशार होता, त्याची जिद्द आणि मेहनत पाहून तो गावातच नाही तर तालुक्याचं नाव रोशन करेल असं मला वाटत होतं. आणि हा माणूस कोणता होता माहिती का, जो सांगत होता की हा केस फेल गेली. पण मला पुन्हा तो समाज सुधारण्याचा तसा काहीतरी झटका आला. मी बोलायला उठलो आणि म्हटलं इतक्यात जे सांगत होते ते सगळं खोटं होतं. म्हटलं अशातला काहीच भाग नाही. म्हटलं कदाचित जर मी फेल झालो असतो तर यानं मला याच्या घरी जनावर वळायला सुद्धा ठेवलं नसतं. म्हटलं कदाचित त्याला थोडं वेळ वाईट वाटलं असेल, पण पुढच्या वेळेस तो दुसऱ्यांची तरी चांगलं वागेल एखादा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर. म्हणजे समाजात माणसाला काहीच किंमत नाही आहे. तर आपण जे करतो किंवा जर काहीतरी अचिव्हमेंट झाली तर त्यालाच किंमत आहे. आता हे झालं, माणूस कलेक्टर होतो, पोलीस कमिशनर होतो, कोणी MBA होतं, कोणी तलाठी होतं. पण हे झाल्यानंतर आपण खरोखर एक चांगला माणूस होतो का? मला काय वाटत नाही. कारण भारतामध्ये 4-5 हजार जवळपास कलेक्टर असतील, 4-5 हजार IPS पण असतील. त्यांच्या वाचून आपलं कोणाचं जीवन अडतं का? माझं तर कधीच अडलं नव्हतं. मी याच्या आधी कधी कलेक्टर कसा असतो ते पण पाहिला नव्हता.
मी स्वतः सिलेक्ट झाल्यावर नाशिकच्या कलेक्टरनं जेव्हा सत्कार केला तेव्हा मला समजलं की कलेक्टर हा पण आपल्यासारखा एक असतो. पण माणूस कलेक्टर झाला म्हणजे खरोखर एक चांगला माणूस झाला का? तर माणूस काही होऊ शकतो पण एक चांगला माणूस होऊ शकत नाही. तर ते चांगला माणूस व्हायचा आधी प्रयत्न करायला पाहिजे. राहिला प्रश्न, आता 10वीला आहे तुम्ही, मी प्रत्येकाला सांगणार नाही की UPSC करा, पण ज्या क्षेत्रात तुम्ही काही कराल त्यात एवढं परफेक्ट करा की आपल्यासारखं कोणीच नसेल. म्हणजे त्यात एवढं परफेक्शन पाहिजे की मी जे करेल ते परफेक्टच असेल. आणि टार्गेट ठेवतानाच एवढं मोठं ठेवा ना की वाघाच्या शिकारीचं टार्गेट ठेवा, तेव्हा कुठंतरी आपल्याला लांडगा वगैरे सापडेल. जर आपण सशाचंच टार्गेट ठेवलं तर आपल्याला उंदीर बिंदीर घेऊन रिटर्न यायला लागेल. आणि समोर चांगलं वागताना पण एवढ्या मोठा माणसाचा आदर्श ठेवा की तेवढं चांगलं आपल्याला कधीच वागता येणार नाही मरेपर्यंत. मी स्वतः भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श ठेवला होता. मला माहीत होतं आपण काही झालो तरी तेवढं मोठं आणि तेवढं चांगलं आपल्याला कधीच वागता येणार नाही. कधीच नाही म्हणजे कधीच नाही. बऱ्याचदा आता 10वी 11वी पूर्ण झाले का कुठंतरी कोपऱ्यावर उभे असतात टपरीवर, पावरे एक हिरा दे, आणि एकदम राजेशाही ताटात तोंडात टाकतात, कुठंतरी पिचकाऱ्या मारतात, एवढे केस बिस वाढलेले असतात. यातनं खूप सारा एन्जॉय मिळतो बा, कदाचित त्यांना मिळत असावा. मी स्वतः तर काय कधी तसा ट्राय केलेला नाही. पण माणसाच्या जीवनाचे 2 भाग असतात, 25 ते 20 वर्षापर्यंतचं आयुष्य आणि त्यापुढचं आयुष्य. या पहिल्या टप्प्यात जे माणसं चांगले वागतात किंवा जे माणसं परिश्रम करतात ते पुढील काळामध्ये एक चांगला माणूस म्हणून विकसित होतात. आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जे कुठेतरी टपरीवर उभं राहून हिरा खातात आणि पिचकाऱ्या मारतात ते माणसं मग 37-38 वर्षी एखाद्या टपरीसमोर उभे असतात आणि सांग ना मला कटिंग सांग ना जरा, असं कोणाला तरी म्हणत असतात. त्यामुळे तुम्ही सर्व तरुण आहे तर तुम्हाला यातलं काय व्हायचं आहे, कुठेतरी टपरीवर उभं राहायचं आहे की जीवनात एक यशस्वी माणूस व्हायचं आहे, हे तुम्ही आत्ता स्वतः ठरवून घ्या. आणि कदाचित काही लोकांना वाटेल की बाबा मी एकदा सुरुवात करील, ठीक आहे भाऊ तुझं लय वाईट परिस्थिती होता, तू होऊन गेला, माझ्यावर हे प्रॉब्लेम आहे, मला वडील नाही आहे, 2 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी आहे, असं आहे. तर मी सरळ सांगेल या सगळ्या पळवाटा असतात. म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे हा जो प्रकार आहे तो प्रकार आहे. हा म्हणजे आर्थिक दुर्बलता आणि या सगळ्या गोष्टींचा काहीच संबंध नाही. फक्त आपली स्वतःची जर तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. आता तीव्र इच्छाशक्ती म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण सांगतो, कारण बरेच मोठे मोठे वक्ते 7वी 8वीच्या पोरांचा छळ करतात. त्यांना कायम सांगत असतात जबरदस्त कष्ट, प्रचंड मेहनत, तीव्र इच्छाशक्ती, यातनं यश मिळवा. मग पोरांना प्रश्न मिळतो हे शब्द बोलून तर गेला पण हे मिळतं कुठं? मार्केटमध्ये मिळतं काय सगळ्या तीव्र इच्छाशक्ती वगैरे? तर हे कुठंच मिळत नाही. आपल्या दैनंदिन जीवनातल्याच या गोष्टी असतात. मलाही स्वतःला पहिल्यांदाच वाटायचं की तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत कुठं असेल हे. पण मी 10वीपर्यंत जनरली कायम जनावरांमागं जायचो. तेव्हा बोरीच्या आणि बाबळीच्या झाडावर चढण्याचा मला मोठा शौक होता आणि त्याच्यावर बरेच मुंगळे असतात. त्यातला तो मुंगा जर एकदा चावला तर तो एवढा डेंजर चावतो ना की तो जर ओढायचा प्रयत्न केला त्याचा मागचा पाठ तुटून येतो पण पुढचा पाठ तुटत नाही. तो पुढचा पाठ तुटतो कधी माहिती आहे का? जेव्हा आपल्या हाताचं रक्त निघेल किंवा कातडं निघेल तेव्हा तुटतो. त्याला तीव्र इच्छाशक्ती म्हणतात. म्हणजे तुम्ही जीवनात काहीही करायला सुरुवात केली तर एवढ्या तीव्र इच्छाशक्तीनं जर केलं तर मला वाटत नाही की तुम्हाला कोणाला अपयश येईल म्हणून. आपल्या तिकडं दुसरा एक ट्रेंड असतो, कुठंतरी थोडंसं नापास झालं का लगेच रडत बसायचं, काहीतरी कुठंतरी ब्लेड घेऊन हातावर मार. म्हणजे असे प्रकार होत असतात बऱ्याचदा. आपण वाचत असतो की 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यांना फक्त कारणं लागत असतात. कारण मी स्वतः एवढ्या वेळेस नापास झालो आहे की मला 7-8-10 वेळेस मारायला लागलो असतं तरी देव म्हणला अजून 2 बॅकलॉग राहिले बरं का तुझे मारायचे. तरी पण मी एवढ्या वेळेस नापास होऊन एकदाही मेलो नाही आणि त्याच्याचमुळं आज जिवंत तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे एकदा नापास झालं किंवा इकडं कमी मार्क पडले तर याचा पुढच्या करिअरवर काय परिणाम होईल मला नाही वाटत की याचा काही परिणाम होतो असं. बऱ्याच पालकांचा हट्ट असतो MBBS करील, इंजिनिअरिंगच करील तरच ते करील. आर्ट्समधले पोरं का मूर्ख असतात का? तसं काही वाटत नाही मला. मी स्वतः आर्ट्समधून आलो आहे. BR UP मधले बरेच पोरं आर्ट्समधनं पास होतात. या सगळ्यात अवघड परीक्षा पास होतात. याचं कारण एकच आहे की तुम्ही जिथे जाल तिथं जर एकदम डेंजर परिस्थितीमध्ये तीव्र जर मेहनत घेतली तर काहीच शक्य नाही. मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मला चष्मा नव्हता. आता माझा चष्म्याचा नंबर 4 आहे. कदाचित म्हणसाल तुम्ही एकदाचं आडनावासारखं आंधळेच झालं वय. आंधळे दुसऱ्याही कारणानं लोक होतात. बरेच लोक TV पाहून होतात,
काहींना दुसरे कारणं असतात. पण जर एवढ्या मोठ्या पदावर जाऊन जर आपण आंधळ व्हायला असेल, थोडाफार नंबर लागणार असेल तर काही फरक पडतोय का? मला तर वाटत नाही काही फरक पडतोय असं. कदाचित माझं भाषण ऐकल्यानंतर काहींचे पालक असतील तर ते पोरांना सांगतील बाबा तू येस कर, पण काहींचे पालक नसतील. पोरगा जर घरी जाऊन म्हटला की आई तो एक पोरगा आलता, तो लय वेळेस नापास झाला होता आणि मी पण आता कलेक्टर होणार आहे. आई म्हणाल बा तुझ्या डोक्यात फरक पडलाय का? आपल्याला काय तसलं जमणार आहे का? तुला माहिती ना 12वी नंतर तुला पोलीस भरतीला उभं राहायचं आहे ते. आणि कदाचित तिचं तुम्ही ना ऐकता जर सुरुवात केली तर पहिल्यांदा 1-2 वर्ष तुम्हाला काही लोक सपोर्ट करतील आणि नंतर काही तुमच्या नावानं बोंबा मारायला लागतील. बोंबा म्हणजे एवढ्या बोंबा मारतील का ते नंतर म्हणतील वेळं झालं, केस कामातून गेली. पण जर आपण जगाचा इतिहास मागं वळून पाहिला, कोणताही मोठा माणूस बघा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते पहा, शाहू महाराज पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहा, महात्मा ज्योतिबा फुले पहा, हे सगळे माणसं एकेकाळी वेडीच होती. ही एवढी वेडी होती की यांच्या तोंडात लोकांनी शेण घालायला पण कमी केलं नाही. माझं नशीब समजतो की मी माझ्या तोंडात लोकांनी शेण नाही घातलं, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शास्त्रवास भोगलेली आहे माणसं आहे. आणि आज 400 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे की आपण ह्या सर्व लोकांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो, वेड्या लोकांची. याचा अर्थ काय माहिती आहे का? वेडी लोक इतिहास घडवतात आणि नंतर ती शहाणी माणसं वाचतात. म्हणजे जर असा वेडेपणा करून तुमच्या कोणाच्याही हातून जर इतिहास घडणार असेल तर मी तुम्हाला आत्ताच वेडं होण्यासाठी शुभेच्छा देतो. कारण मी स्वतः येतो वेडाच आहे. आणि वेडं व्हायचं काय जास्त दिवस गरजच नाही आहे. 3-4 वर्ष वेडे व्हा, नंतर लोक तुम्हाला एवढं शहाणं कराल की तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसायचा नाही की खरोखर आपण एवढे हुशार आहे का वा. कारण मला पास झाल्यानंतर कितीतरी दिवस विश्वास बसत नव्हता की आपण खरोखर पास झालो आहे. कारण याचं कारण एकच होतं की आधी एवढ्या वेळेस नापास झालो होतो का ते पास झाल्याचा आनंदच लवकर समजत नव्हता पास झालो असं. बऱ्याचदा पोरगा झाला पोलीस कॉन्स्टेबल किंवा फौजदार जरी झाला तरी तो अशी एकदम छाती काढून चालतो, मी कोणाला का घाबरू, मी तर आता स्वतःच PS आहे, मी हेच करील, मी तेच करील. तर तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्या पुढे खरं आव्हान असतं असं मला वाटतं. कारण परीक्षा पास होईपर्यंत फक्त ती एक प्रोसिजर आहे. कारण माझ्या एवढा एकदम सामान्य ॲव्हरेज माणूस जर होऊ शकतो तर तुमच्यातले सगळे मुलं होऊ शकतात. म्हणजे एक चौकट आहे अशी काहीतरी, यातनं उडी मारून त्या साईडला जा आणि कलेक्टर व्हा. पण यातनं त्या साईडला गेल्यानंतर खरोखर चांगला माणूस झाला का तो? अजिबात नाही. यातनं त्या साईडला गेल्यानंतरच खरं आव्हान आहे पुढे. आणि ते आव्हान म्हणजे कसलं आहे माहिती आहे का? जमिनीवर पाय ठेवण्याचं आव्हान आहे. जनरली पास झाल्यानंतर माणसांच्या जमिनीवर पाय राहतच नाही, पोराचे राहत नाही आणि पोराच्या आईवडिलांची सुद्धा राहत नाही. माझ्यासुद्धा घरच्यांचे थोडेसे वर उचलायला लागले होते, पण त्यांना म्हटलं ते जमिनीत ठेवा, कारण माझे स्वतःचेच पार गुडघ्यापर्यंत जमिनीत आहे म्हटलं. म्हणजे जर एवढे जमिनीत पाय राहिले आपले तर मग आपण चांगला माणूस झालो असा त्याचा अर्थ आहे. आणि मी स्वतःसुद्धा बऱ्याचदा उठल्यानंतर देवाला प्रार्थना करत असतो, ईश्वरा मला हे पाय असेच जमिनीवर ठेवण्याची सद्बुद्धी दे. कारण काय सांगता येतं कधीतरी डोक्यात हवा जायची माझी रेंज जाऊन मी वरती जायचो. कारण माणूस आहे तो, बिघडायला काहीच वेळ लागत नाही. म्हणजे असं पास झाल्यानंतर किंवा पास होणं किंवा मार्क्स पाडणं या गोष्टी एकदम क्षुल्लक आहे. तुम्ही सगळे कोणत्या तरी क्षेत्रात जाल, कुठेही जाल, तिथं त्यातली सर्वोच्च जी गोष्ट असाल ती तुम्ही कराल. आता यात बऱ्याचदा तुम्हाला कोणाला तरी असं वाटेल की या सगळ्या गोष्टी करायला दिल्लीला जायला लागतं का रे? मी स्वतः दिल्लीत फक्त UPSCचा इंटरव्ह्यू द्यायला गेलो आहे, त्याच्याशिवाय कधीच दिल्लीला गेलेलो नाही. पण याचा अर्थ असा नाही आहे की मी स्वतःच माझं मडं काहीतरी उचलून करत बसल. तरी मी स्वतः मला एवढा उशीर लागायचं कारण एकच आहे, मी सर्व गोष्ट ट्रायल अँड एरर बेसिसवर करायचो. प्रत्येक वेळेस या साईडनं नाही गेलो तर त्या साईडनं जाऊन पाय जाता येते का, नाहीतर मधून जाऊन पाय घुसता येते का. त्याच्यामुळे मला एवढे 7-8 वर्ष लागली. आणि तुम्ही खरंच सर्व नशीबवान आहे की तुम्हाला, म्हणजे मी आता जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 11 तारखेपासून जवळपास 20-25 कॉलेजेसवर फिरलो आहे. प्रत्येक कॉलेजमधल्या प्राध्यापकापर्यंत दीपस्तंभ आल्यापासून आमच्या तिकडे जरा जागृती झाली बरं का, असा तुमच्या कॉलेजमधले प्राध्यापक सांगतात. म्हणजे